श्रीवर्धमानमर्हन्तम् नत्वा बालप्रबुद्धये विरच्यते मितस्पष्ट सन्दर्भन्यायदीपिकाम्। अन्यत्र अध्यय कहने की परिभाषा है, लेकिन यहाँ अध्यय को ही प्रकाश ऐसा कहा है। प्रकाश प्र प्लस काश यानी प्रकर्षेण प्लस काशते यानी दोतते इति प्रकाशः। प्रकर्ष यानी प्रकृष्ट रूप से जो प्रकाशित किया जाता है या दिखाई दिया जाता है उसे प्रकाश कहते हैं। जैसे अंधेरे में रखी चीज को ढूंढना हो तो दिया जलाया जाता है, वैसे अनादिकाल से अज्ञान अंधकार में पड़ी निज निधि को जानना हो तो एक तीन प्रकाश अत्यंत उपयोगी है, जिसे जानने से सहजी मोक्ष मार्ग की यानी अतीन्द्रिय आनंद की कुंजी हस्तगत की जाती है। न्यायदीपिकेमध्ये किती अध्याय आहेत? 3 अध्याय आहेत. न्याय ग्रंथामध्ये साधारण ही पद्धती आहे. न्यायवाचक शब्द म्हणजे ज्ञानवाचक शब्द वापरले प्रत्येक गोष्टीला. जसं इथं प्रकाश वापरला, परीक्षामुख सूत्रामध्ये परिच्छेद शब्द वापरला. हे ज्ञानवाचकच शब्द आहेत. हे ज्ञानाचं जिथं स्पष्टीकरण करणार आहे. म्हणून प्रथम प्रकाश, द्वितीय प्रकाश, तृतीय प्रकाश असं 3 अध्यायाला प्रकाश म्हणून त्या ठिकाणी नाम निक्षेप केलेला आहे. आणि तामाने त्याचा मग अंगप्रविष्ट पद्धतीने अर्थ केला. प्रकर्षाने प्रकर्षाने म्हणजे प्रकृष्ट रूपाने जो प्रकाशित केला जातो, दाखवला जातो, त्याचं नाव प्रकाश असं. आता ते 3 अध्याय कोणते? प्रथम प्रकाश प्रमाण सामान्य का वर्णन करने वाला है। प्रमाण प्र प्लस मान यानी प्रकृष्ट, मा म्हणजे ज्ञानलक्ष्मी। दूसरा प्रकाश प्रत्यक्ष प्रमाण का वर्णन करने वाला है और तीसरा प्रकाश परोक्ष प्रमाण का वर्णन करने वाला है। 3 प्रकाशाची नाव सांगितली. प्रमाण सामान्याचं वर्णन केलं पहिल्यांदा. प्रमाण म्हणजे ज्याच्याद्वारे जाणतो ते सम्यक ज्ञान, त्याचं सामान्य वर्णन, सामान्य लक्षण, आणि त्यानंतर त्या प्रमाणाचे भेद सांगितले. प्रत्यक्ष प्रमाण आणि परोक्ष प्रमाण अशा प्रकारे 3 प्रकाशामध्ये या 3 विषयांचं वर्णन केलेलं आहे. या अंतर्गत मग त्याच्या विषयाचं पण वर्णन येऊन गेलेलं आहे आणि त्याच्या फळाचं पण वर्णन आलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्याच्या आभासाचं पण वर्णन आलेलं आहे. हे प्रमाण सामान्याचं लक्षण करत असताना तिथं जे प्रमाणाभास म्हणजे प्रमाण नाहीत, प्रमाणासारखे वाटतात असे जे अन्यमतवादींनी केलेले प्रमाणाचं जे स्वरूप किंवा लक्षण त्याचंही वर्णन पहिल्या अध्यायामध्ये केलेलं आहे. जसं आपण प्रमाणाचं लक्षण सम्यक ज्ञान केलं, तसं कुणी अनुभूतीला प्रमाण म्हटलंय, तर कुणी काय म्हटलंय बघा, काय ते आपण लक्षण बरोबर केलंय. मी प्रमाणाभासाची चर्चा करतोय. जीवन अनुभूतीला प्रमाण, अविसंवादी ज्ञानाला प्रमाण, अनधिगत तथाभूत अर्थाला जाणणाऱ्या निश्चय करणाऱ्या ज्ञानाला प्रमाण, प्रमाकरणम प्रमाणम असे त्या ठिकाणी प्रमाणाची अन्यमतवादींनी केलेली लक्षण जी आहेत त्याची चर्चा याच्यामध्ये नंतर घेतली.
सम्यक ज्ञानम प्रमाणम आणि अविसंवादी ज्ञानम प्रमाणम. मग काय काय कसा लक्षण वर्ण दिसताना तर छान दिसतं, परंतु त्याच्यामध्ये कसे दोष येतात ते प्रकरणाला अनुसरून चर्चा येणारच आहे. प्रमाण प्रमाणाभासाचं, मग परत प्रत्यक्ष प्रमाणाचं लक्षण केलं. आपण प्रत्यक्ष प्रमाणाचं लक्षण अविशद ज्ञान का विशद ज्ञान, विशद ज्ञानाला प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात असं लक्षण केलं. मग अन्यमतवादी बौद्ध वगैरे यांनी त्या प्रत्यक्षाचं लक्षण काय केलं ती चर्चा घेतली. त्यानंतर मग परोक्ष प्रमाण आपण त्याचं लक्षण काय केलं आणि अन्यमतवादींनी पण काय केलं. म्हणजे अशा प्रकारे त्या प्रमाणाने प्रमाणाभास, प्रत्यक्षाने प्रत्यक्षाचा आभास, परोक्षाने परोक्षाचा आभास असं दोन्हीचं ज्ञान करून दिलेलं आहे. आणि त्यांच्या विषयाची पण ओघाने चर्चा घेतलेली आहे. प्रमाणाचा विषय काय बनतो, प्रमाणाच्या द्वारे मग प्रमाणाचं जे लक्षण आहे ते प्रमाणाचं लक्षण प्रमाणाच्या सर्व भेदामध्ये राहिलं पाहिजे. मग प्रमाणाचे किती भेद आपण केले तर 2 मुख्य भेद, प्रत्यक्ष आणि परोक्ष. मग प्रमाणाचं जे लक्षण सम्यक ज्ञानत्व आहे ते प्रत्यक्ष ज्ञानात पण राहतं, परोक्ष ज्ञानात पण राहतं, म्हणून ते अव्याप्ती दोषाने दूषित नाही. प्रमाणाचं लक्षण जे सम्यक ज्ञान आहे ते प्रमाणातच राहतं, प्रमाणाभासामध्ये राहत नाही, म्हणून अतिव्याप्ती दोषाने रहित आहे. आणि प्रमाणाचं जे लक्षण सम्यक ज्ञान आहे ते प्रमाणामध्ये संभवतं, म्हणून ते असंभव दोषाने दूषित नाही. असं सगळी चर्चा घेतलेली आहे. मंगलाचरण का प्रत्यात्मक होकर उसके दोष कहिए. मंगलाचरण मम प्लस गल प्लस आ प्लस चरण. मम यानी पाप का गलना, आ यानी चतुर से स्वभाव में चरण करना, यानी किरण स्वभाव को जानना. स्वभाव को जानने से सहज ही शुद्धोपयोग प्रकट होता है और शुभ अशुभ अस्वभाव यानी पाप एवं भूत नय से उसी क्षण में नष्ट हो जाता है. वाचा आता पूर्ण वाचून. मंगलाचरण मंगम लाती इति मंगलः. हे तुम्हाला माहिती आहे सगळं म्हणून वाचा म्हणतो. अनेक वेळा आपण ऐकले प्रवचनात अम्मांच्या. मंग यानी पवित्रता को प्राप्त कर जो ओर से उसका आचरण करे, यानी स्वभाव को जाने, उसे मंगलाचरण कहते हैं. मंगलाचरण के 2 भेद हैं, निबद्ध मंगलाचरण और अनिबद्ध मंगलाचरण. निबद्ध मंगलाचरण ग्रंथकार द्वारा जो मंगल पाठ श्लोक रूप से स्वयं रचकर ग्रंथ में निबद्ध लिखा जाता है उसे निबद्ध मंगल कहते हैं. अनिबद्ध मंगलाचरण जो अन्य रचित मंगल पाठ ग्रंथ में लिखा जाता है या मौखिक किया जाता है उसे अनिबद्ध मंगलाचरण कहते हैं. भोला पुस्तके निबद्ध अनिबद्ध मंगलाचरण हे मंगलाचरणाचे भेद सांगताना ते धवलामध्ये आलेलं हे सांगतात. अनुभूति लेकर ग्रंथारंभ किया जाता है तो अनुभूति को अनिबद्ध मंगलाचरण कहते हैं. निबद्ध म्हणजे शब्दात्मक रचना ज्याची केलेली आहे ते लिहिलं ना. ग्रंथकाराच्या द्वारे मंगल पाठ श्लोक रूपाने स्वतः रचून ग्रंथामध्ये निबद्ध केला म्हणजे त्याला निबद्ध म्हटलं. आणि जो दुसऱ्याने रचला मौखिक केलं मंगलाचरण आहे ना, लिहिलं नाही, नुसतं मनामध्ये केलं तर मग हे सगळं आत्मानुभूती घेतली तर हे सगळं अनिबद्ध मंगलाचरण. दिसताना तिथं लिहिलेलं दिसणार नाही. जसं परीक्षामुख सूत्रामध्ये असं डायरेक्ट नमस्कार रूपाने शब्द नाही दिसत तिथं. आता त्याचा भाव किंवा आचार्यांनी परत टीकाकार आहे त्या प्रमाणात अर्थसंसिद्धी तदाभासात विपर्ययः इति वक्षेतयोर्लक्ष्म सिद्धम अल्पम लघीयसः असं ते परीक्षामुख सूत्राचं सुरुवात करताना लिहिलेलं पहिलं. म्हणजे ते ऍक्च्युली त्याच्यामध्ये काय येणार आहे हा विषय, पण त्याच्यात मध्ये प्रभाचंद्र आचार्य लघुअनंतवीर आचार्यांनी त्याचा अर्थ पहिल्यांदा प्रमाण शब्दाचा अरिहंत कसा अर्थ होतो, अरिहंताद्वारेच पदार्थाची सिद्धी होते,
आणि अरिहंत आभास आहेत, प्रमाणाभास जे आहेत, म्हणजे अरिहंत आभास, अरिहंतांसारखे म्हणजे तीर्थंकरांसारखे जे वाटतात, पण तीर्थंकर जे नाही, त्यांच्याद्वारे पदार्थाची कशी सिद्धी होत नाही. या प्रकारे तिथं त्या प्रमाण शब्दाचा अर्थ अरिहंत करून तिथं नमस्कार केला गेलेला आहे. हे टीकाकारांनी तर सांगितलं. आणि शब्दरूपाने जरी नसलं, पण ग्रंथाच्या प्रामाणिकतेवरनं त्या ग्रंथाच्या प्रारंभी अवश्य मंगलाचरण केलं गेलेलं आहे असं अनुमानाने जाणता येतं. अशा प्रकारे निबद्ध मंगलाचरण सर्वत्र असेल असं नाही. आता याची चर्चा आता इथं पुढे थोडीशी त्यांनी घेतली की मंगलाचरण आपण जेव्हा सुरू करणार त्याच्या टिप्पणीमध्ये ती चर्चा घेतली की मंगलाचरण करणं निष्फळ आहे म्हणून. आपण नेहमी ऐकतो मंगलाचरण करायचं हेतू सांगितलं ग्रंथ समाप्तीसाठी, परंतु जिथं जिथं मंगलाचरण आहे तिथं तिथं ग्रंथ समाप्ती दिसत नाही. आणि जिथं जिथं मंगलाचरण नाही तिथं तिथं ग्रंथ समाप्ती दिसून येते आहे. असं थोडंसं विषम दिसून येतं. ग्रंथाच्या प्रारंभी मंगलाचरण आहे आणि त्याचं प्रयोजन सांगितलं ना निर्विघ्न कार्याची समाप्ती. मग आता लिहिलंय मंगलाचरण तर पूर्ण झालं पाहिजे होता ग्रंथ, परंतु झाले नाहीत असे अनेक ग्रंथ. पंचाध्यायी म्हणा, मोक्षमार्ग प्रकाशक म्हणा, असे अनेक ग्रंथ असतील की ज्याचं मंगलाचरण तर झालं परंतु तो ग्रंथ पूर्ण झाला नाही. मग मंगलाचरण करणं व्यर्थ आहे असं शंकाकार म्हणतो. आणि असे ग्रंथ आहेत ज्याच्या प्रारंभी मंगलाचरण नाही, जसं परीक्षामुख सूत्र सांगितला तर त्याच्या प्रारंभी मंगलाचरण नाही, परंतु ग्रंथ पूर्ण झालेला दिसतो. मग मंगलाचरण कशाला करायचं अशी एक शंका घेऊन मग त्याचं समाधान तिथं टिप्पणीमध्ये केलेलं ते आपण प्रकरणाला अनुसरून वाचू. मंगलाचरण में बाल शब्द से क्या अर्थ अभिप्रेत है? आता मंगलाचरण आपण म्हणतो ना रोज श्रीवर्धमान अर्हंतम नत्वा बाल प्रबुद्धये विरच्यते मित स्पष्ट संदर्भ न्याय दीपिका. याचा अंग प्रविष्ट पद्धतीने अर्थ आम्हांनी सांगितला आहे. ते आता सांगतात बाल शब्द आलाय ना त्याच्यामध्ये, मग त्याच्या अनेक अर्थ महाराजांनी इथं थोडक्यामध्ये त्यांचं भावानुवाद जो केला त्या मंगलाचरणाचे अनेक अर्थ लिहिलेले आहेत शॉर्टमध्ये. आणि असे कितीतरी अर्थ मंगलाचरणामध्ये भरलेले आहेत. आणि आम्हांनी तर त्या 47 शक्ती पण त्या मंगलाचरणामध्ये घटित होतात यासाठी न्याय बल नावाचं एक पुस्तक लिहिलंय छोटंसं बारक्या अम्मांनी. त्यामध्ये म्हणजे कोणत्या कोणत्या शब्दातून कोणत्या कोणत्या शक्तीचं वर्णन केलं गेलेलं आहे असं सगळं सांगितलेलं आहे. आणि महाराजांनी ते संकेत केलेले आहेत. त्याच्यामध्ये हे पण येतंय, हे पण येतंय, हे पण येतंय. मंगलाचरणामध्ये सगळंच काही तसं तरी येऊन जाईल आहे ना. शब्द थोडे पण भाव भरपूर असतो, जसं मोक्षमार्गस्य नेतारम. शॉर्टमध्ये 3च विशेषणं सांगितली पण त्याच्यामध्ये अर्थ किती मोठा आहे हे आपण बघितलं. 80,000 श्लोक प्रमाण गंधहस्ती महाभाष्य लिहिण्या एवढं त्या मंगलाचरणामध्ये अर्थ भरलेला आहे. 8,000 श्लोक प्रमाण, अष्टसहस्री 800 श्लोक प्रमाण, अष्टशती 114 श्लोक प्रमाण, ते देवागम स्तोत्र 134 श्लोक प्रमाण, आप्त परीक्षा केवळ कशावर मोक्षमार्गस्य नेतारम. आणि तसं पाहायला गेलं तर हे परमात्मा प्रकाश त्याच्यावरच आहे. पुन्हा मग बघितलं तर परमात्मा काय आहे आणि त्याला प्रकाशित करण्यासाठी म्हणून त्या मंगलाचरणामध्ये सगळंच काही अर्थ येऊन जातो. आम्हा तर आपल्याला सांगत होते आथ शब्दामध्ये किती अर्थ आलेले आहेत. आथ शब्दावर किती महिने प्रवचन झाले आहे ना. 6 महिने प्रवचन झालं सांगत होते. वगैरे वगैरे असं आहेत है ना. अर्थ भरपूर असतो. शब्द तर तिथं थोडक्यात सांगितले जातात. तुमच्या बुद्धीमध्ये जेवढी विशेषता आहे, अपूर्वता आहे, तसे तसे अर्थ. तुम्ही असं बसल्यानंतर मागचं येऊन पुढं कोणी बसेल का शहाणा मनुष्य. म्हणजे दुसऱ्याला पुढं बसं म्हणायचं ही एकदम चुकीचं. तिथं म्हणजे पुढं कसं बसणार ते तुमच्या पुस्तकाच्या पुढं. सगळ्यांनी जर लाईनमध्ये असं बसलं तर येणारा मागं बसतो ना. पुढं कधीच मागं येऊन बसू शकत नाही कुणीच. आणि तुम्ही आज ज्या पद्धतीने असं बसलाय त्या पद्धतीने मागच्या येणाऱ्याला मागच बसावं लागणार आहे. नाही नाही, सिस्टीमच चुकीची आहे. नाही रोज मी सांगणार, रोज तुम्ही तीच करणार. मनाने तर काय नाही कशा पद्धतीने बसावं. आपलं आलं तर तिथं काय मी काय खातोय, मी सांगितलं मी शाकाहारी आहे म्हणून लय वेळा सांगितलंय. कधी मी कोणाला मारलं नाही काय नाही.
बोलतो एवढं शब्दाने, बाकी काय. पण नीट बसावी जरा लाईन मध्ये, जरा कसं मनाला वाटेल तसं बसायचं. हा, शाळेत बसतो तसं बसावं ना. सगळ्याला रोज सांगायचं आणि जे कळते त्यांना. आता काय लहान आहे का तुम्ही? आणि मग मागच्याला म्हणायचं बसा की पुढं, बसा की पुढं. जसं काय आपण लय उदार आहे. कसं मागचं बसू शकेल तुमच्या शास्त्राच्या समोर? एकतर उशिरा आलाय, ती लाजत गाजत कसं तरी येतोय, आणि परत ते पुढे येऊन बसणं जर शक्य आहे का? अशक्य साध्य. वाचा. व्यवहार अजून शिकत नाही तुम्ही, आणि आता मी कसा धर्म शिकवायचा तुम्हाला. मंगलाचरण में बाल शब्द बुद्धिकृत बालत्व का वाचक है, यानी क्षयक्षम पर्याय का वाचक है, न कि वयकृत या शरीरकृत बालत्व का वाचक है. बाल शब्दाचे 3 अर्थ केलेले आहेत. आता ते सगळं येणार आहे म्हणून म्हटलं मी आपल्याला एकदा आयडिया यावी की एक शरीराने लहान, उंची लहान असती, कोणी वयाने लहान असते, आणि कोणी बुद्धीने बाल आहेत. मग इथं कोणत्या बालांची चर्चा आहे? कोणाला प्रबुद्ध करण्यासाठी? जे उंचीने लहान आहेत त्यांना सांगायचे का जे वयाने लहान आहेत त्यांना सांगायचे का जे बुद्धीने लहान आहेत त्यांना? म्हणून इथं सांगितलं. इथं उंचीनं लहान असला म्हणून काय त्याला ज्ञान नसतं असं नाही. उंचीचा आणि ज्ञानाचा काय संबंध येतो का? आदिनाथाची 500 धनुष्य उंची, महावीरांची 7 हात उंची, म्हणून दोघांच्या काय केवळ ज्ञानामध्ये फरक राहिला काय? दोघं सिद्ध झालेत. मग आदिनाथांना जरा जास्त आनंद आहे उंचीमुळं, आणि यांना कमी आनंदाचा थोडाच आहे. आत्मा कसा उंच, किती उंच असतो का बुटका असतो? आत्मा तर ज्ञानवाला असतो. त्यामुळे लहान आणि बारका आणि त्याच्यावरनं काही बुद्धीचा विषय येत नाही. म्हणून उंचीनं लहान मोठ्याच्या अपेक्षेने इथं बालाची चर्चा नाही. किंवा वयाने लहान असलं तरी वयाच्या 8व्या वर्षी केवळ संयम, पूर्ण संयम धारण करून केवळ ज्ञान उत्पन्न होऊ शकतं. मग अशा जीवांना पण त्या ठिकाणी संबोधन करायचंय बाल म्हणून तर नाही. तर इथं जे बुद्धीने लहान आहे ना, म्हणजे ज्या विषयाने महाराजांनी आता तिथं पुढे अर्थ केलेलेच आहेत. कोण कोणाला बाल म्हणायचं? मुख्यतेने बाल शब्दाचा प्रयोग मिथ्या दृष्टी जीवासाठी केला जातो, बहिरात्मा जीवासाठी केला जातो, जो परालाच आत्मा मानतो, परात सुख मानतो, पराने ज्ञान मानतो, ज्याला वस्तू व्यवस्थेसंबंधी श्रद्धा, ज्ञान आणि आचरण नाही. सगळे मिथ्यादृष्टी, अज्ञानी आणि असंयमी या तिघांना बाल अशी प्रायः शास्त्रामध्ये संज्ञा दिलेली आहे ना. चारित्राने जी म्हणजे असंयमी आहेत त्यांना बाल म्हणते, जे अज्ञानी आहेत त्यांना पण बाल म्हणतात, आणि जे मिथ्यादृष्टी आहेत त्यांना पण बाल म्हटलेलं आहे ना. मग इथं त्या ठिकाणी बाल म्हटलं, जे मंगलाचरण बाल प्रबुद्ध हे शब्द आलाय ना. मग कोणते बाल? तर मग सांगितलं की जे बुद्धीने लहान आहेत, म्हणजे अज्ञानी आहे. बुद्धीने लहान म्हणजे अज्ञानी आहेत, त्यांना म्हणजे मिथ्या दृष्टी आहे, त्यांना सम्यक दृष्टी, सम्यक ज्ञानी बनवण्यासाठी इथं ही न्यायदीपिका रचली जाते आहे असं सांगतायत. मंगलाचरण में नमस्कार किसे किया है? समाधान: मंगलाचरण में व्यवहार से वर्धमान स्वामी को नमस्कार किया है, और निश्चय से स्वस्वभाव को जानने रूप निश्चय नमस्कार हो जाता है. वर्धमान अव प्लस रुद्ध प्लस मान, यानी चहु ओर से असंख्यात प्रदेश में आत्मा में प्लस अनंत गुण सहित प्लस ज्ञान. इसका भावार्थ यह है कि वर्धमान यानी निज ज्ञानानंद ध्रुव स्वभाव आत्म स्वभाव को जानने से सच्चा नमस्कार सम्यक दर्शन प्रकट हो जाता है. वर्धमान शब्दाचे अर्थ: श्री वर्धमानम अरहंतम नत्वा असं शब्द म्हटलं. अरिहंत, वर्धमान अरिहंतांना नमस्कार करून न्यायदीपिका रचतो. इष्टदेवाला नमस्कार आणि ग्रंथ प्रतिज्ञा असं केलं जातं ना मंगलाचरणामध्ये. मग त्या वर्धमान शब्दाचा तर
अंगबाह्य अर्थ तर ते वर्धमान स्वामी आहे, जे 24वे वर्तमान तीर्थशासन नायक आपले म्हटले जातात, ते भगवान 24वे तीर्थंकर. त्यांना नमस्कार केला आणि निश्चयाने आपल्या स्वरूपाला जाणणं हाच निश्चय नमस्कार आहे. नमस्कार के प्रकार कितने हैं? समाधान. संक्षेप में नमस्कार के 2 प्रकार हैं. एक, अद्वैत नमस्कार, जहाँ वंद्य वंदक भाव नहीं है, वह अद्वैत नमस्कार है. यानी स्वज्ञानानंद स्वभाव की अनुभूति होना ही अद्वैत नमस्कार है. इसे निश्चय भाव नमस्कार कहते हैं. 2, द्वैत नमस्कार, जहाँ वंद्य वंदक भाव का द्वैत 2 पना है, वहाँ द्वैत नमस्कार है. भगवान वंद्य और मैं वंदक, ऐसा द्वैत भेद रूप विकल्प द्वैत नमस्कार में होता है. इसे व्यवहार नमस्कार कहा जाता है. द्वैत आणि अद्वैत नमस्कार. अद्वैत नमस्कारामध्ये भेद नाही. वंदन करण्यायोग्य कोणीतरी आणि वंदन करणारा कोणीतरी असं नाही. व्यवहाराने ते भगवान वंद्य आणि त्यांना नमस्कार करणारे आपण वंदक, असा वंदक भाव हा भेद झाला, तो अद्वैत नमस्कार होईल. आणि जिथं मीच वंद्य आणि मीच वंदक असा जेव्हा अभेद होईल, तर त्याला म्हणतात अद्वैत नमस्कार. विस्तार से नमस्कार के 5 भेद हैं. शक्तिरूप नमस्कार, जो ध्रुव स्वभाव जैसा है वैसा है, उसे शक्तिरूप नमस्कार कहा जाता है. एक देश भाव नमस्कार, साधक अवस्था में चतुर्थादि गुणस्थान से 12वें गुणस्थान तक जो आत्मानुभूति शुद्ध उपयोग प्रकट होता है, उसे एक देश भाव नमस्कार कहा जाता है. पूर्ण देश भाव नमस्कार, अरिहंत सिद्ध पूर्ण रूप से स्वभाव में ही रहते हैं, पूर्ण अतीन्द्रियानंद को प्राप्त होते हैं, उसे पूर्ण देश नमस्कार कहते हैं. द्रव्य नमस्कार, मैं भगवान को नमस्कार करता हूँ, ऐसे शुभ भाव को द्रव्य नमस्कार कहते हैं. अब जड़ नमस्कार, नमस्कार करते समय जड़ शरीर के हाथ जोड़ने, सिर नमाने की क्रिया को जड़ नमस्कार कहा है. हे काय 5 प्रकारचे नमस्कार. काय सांगितलं त्याच्यामध्ये सांगा. शक्तिरूप नमस्कार. काय अर्थ आहे शक्तिरूप नमस्कारचा? अर्थ काय? म्हणजे जसं ध्रुव स्वभाव आहे तसं समज. शक्तिरूप नमस्कारचा अर्थ काय भारतीय? इथं तर दिलेलंच आहे, पण भाव मग कळला नाही आम्हाला. नीट सांग काय काय शिक्षक प्रत्येकाकडे जो शक्तिरूप आहे भगवान आत्मा आहे असं. नमस्कार शब्दाचा बाकी पुढे आपण 4 ठिकाणी बघतोय ना, तो पर्यायवाचक आहे का नाही? नमस्कार म्हणजे विषयाचं वाचक. विषयाचं वाचक काय? पहिलं शक्तिरूप नमस्कार. नमस्कार शब्द नमस्कार म्हणजे मान स्वीकार आहे. काय स्वीकार? जीव आहे हे स्वीकार म्हणजे माझ्यामध्ये शक्ती आहे भगवान बनण्याची. नमस्कार स्वरूप आहे. म्हणजे आता आपण नमस्कार स्वरूप म्हटलं तर तिचा अर्थ अवस्था होतं का नाही? नमस्कार ज्याला करायचा आहे एक विशिष्ट पर्याय, त्याला नमस्कार केला जातो. पण आता इथं जेव्हा शक्तिरूप नमस्कार म्हणतात आहे ना, तर त्यामध्ये जी पर्याय आहे ती पर्याय शक्ती पण ध्रुवात आहे असं सांगायचं. द्रव्य जसं आपल्याकडे द्रव्य ध्रुव आहे. द्रव्य कसं गुण कसे असतात? ध्रुव असतात, सामान्य असतात, नित्य असतात. तशी पर्याय कशी असते? नित्य आहे का अनित्य आहे? हेच तर चूक आहे ना. मी आता काय सांगतोय, पर्याय अनित्यच आहे का फक्त आपल्याकडे मानलेली? पर्याय नावाची एक शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या परिणामाला आपण अनित्य म्हणू शकतो. परंतु जी शक्ती, ज्या सगळे शक्ती आहेत आत्म्यामध्ये,
त्या सगळ्या शक्ती ध्रुव आहेत, नित्य आहेत, शाश्वत आहेत. कारण शक्ती म्हणजे गुण म्हणजे द्रव्याच्या सर्व भागात सर्व अवस्थेमध्ये राहतात. मग आत्म्यामध्ये तिथं 47 शक्ती सांगताना परिणाम शक्ती सांगितली, उत्पादवे द्रव्यत्व शक्ती सांगितली, भाव शक्ती सांगितली, भाव अभाव अभाव भाव, अशा अनेक शक्ती ज्याच्या निमित्तात कार्य क्रिया घडते, अशा सगळ्या क्रियावती शक्ती वगैरे हे सगळ्या शक्ती आहेत म्हणून क्रिया आहे, ते कार्य आहे. अनित्य कार्य का दिसतं, तर तशी शक्ती आहे म्हणून ते कार्य दिसतं पर्यायाचं. म्हणून इथं जेव्हा आपण शक्तिरूप नमस्कार शब्द वाचतो तर त्याचा अर्थ काय घ्यायचा, शक्ती रूपाने असणारी ती, जसं आपल्यामध्ये आपण म्हणतो ना अनंत चतुष्टयाची शक्ती आहे, अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख आणि अनंत वीर्य आपल्यात आहे म्हणतो. आता आपल्यात श्रद्धा ज्ञान चारित्र आहे हे तर सामान्य आपल्याला माहिती आहे, परंतु आपण सुरुवात करताना तिथं पहिल्या लेखामध्ये पाहिलं तर की नाही, आपल्या अनुभूतीचा विषय कोणता आहे, नित्य अनंत चतुष्टयाची शक्ती धारण करणारा आपला निजध्रुव ज्ञानानंद स्वभाव, तोच आपला ध्यानाचा विषय आहे. मग नित्य ज्याच्यामध्ये अनंत चतुष्टयाची शक्ती आहे म्हणून शक्तीमध्ये दोन्ही शक्ती घेतल्या, ज्ञान शक्ती पण घेतली आणि सर्वज्ञत्व शक्ती पण घेतली, दृशी शक्ती घेतली आणि सर्वदर्शित्व शक्ती पण घेतली. आता आपल्याला वाटते की ती शक्ती प्रगट आहे, ते त्याचंच नाव सर्वदर्शित्व, त्याचंच नाव सर्वज्ञत्व, अनंत ज्ञान आणि अनंत दर्शन जे प्रगट आहे पर्यायात, त्यालाच आपण काय समजतो, प्रगट आहे त्यालाच ते अनंत ज्ञान आणि दर्शन समजतो. पण व्यक्त झालेलं आहे तेच, पण तशी शक्ती मात्र आपल्याला आहे का असं नक्की म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही, ते त्या ज्ञानाचं अनंत ज्ञान कार्य आहे. पण तिथं अमृतचंद्र आचार्यांनी ज्ञान तर वेगळं ठेवलंच, परंतु सर्वज्ञत्व पण शक्ती वेगळी ठेवलेली आहे. तसं इथं द्वैत नमस्कार आम्हाने मुद्दा अंदाज नाही. शक्तिरूप नमस्कार 5 नमस्कारामध्ये दाखवला की हे वेगळं कुठं काय नमस्कार नाही. जसं मोक्ष आणि मोक्षमार्ग वेगळे नाहीत. अद्वैतामध्ये अखंडच बघितलं पण 14 गाथेच्या टीकेमध्ये ज्यावेळेस तिथं गुन्ह्याला चर्चा करत असताना सांगितलं होतं का नाही, 14 गाथेच्या टीकेमध्ये आत्मानुभूती आणि आत्मा अंतर नाही म्हणून सांगितलं. जी आत्मानुभूती आहे तोच आत्मा आहे, जो आत्मा आहे तीच अनुभूती आहे. तुम्ही भेद करून पाहिला तर तुम्हाला आत्मानुभूती आणि आत्मा असे 2 दिसतील, पण तसं काय 2 नाही. ते समजून सांगताना हे सगळं असं द्रव्य गुण पर्याय त्याचं आपापलं लक्षण प्रयोजन वगैरे सांगितलं गेलं, परंतु अशी एक आत्मा वेगळा आणि एक आत्मानुभूती वेगळी असे 2 नाहीत. आत्मानुभूती म्हणजे जसं अग्नी आणि उष्णता हे 2 नाहीत, एकच आहे. अग्नी म्हणा नाही तर उष्णता म्हणा, दोन्ही एकच. तसं आत्मा म्हणा नाही तर रत्नत्रय म्हणा, दोन्ही एकच. ते पहिल्यांदा आपल्याला सांगितलं शक्तिरूप नमस्कारामध्ये. आणि असे जे शक्तिरूप नमस्कार आहे त्याला जो पर्यायामध्ये अनुभवतो छद्मस्त जीव, त्याच्या ठिकाणी एक देश भाव नमस्कार प्रगट होतो. हा व्यक्तिरूप झाला. का की डॉक्टर पदर घ्या. तर नाही, तुम्ही एकटाच दिसत नाही, बाकी सगळे चांगले. मग काय झालं, ज्या शक्ती नमस्कार रूप जो आत्मा आहे त्याला जो पर्यायामध्ये अनुभवतो, म्हणजे शक्तिरूप नमस्कार म्हणजे ध्रुव, म्हणून इथं सांगितलं ध्रुव स्वभाव, त्याला म्हटलं शक्ती रूप नमस्कार. हे समजत नाही लोक ऍक्च्युली, आपण वाचतो पण त्याचा अभिप्राय काय आहे, जो अनादि अनंत शाश्वत शुद्ध आत्मा आहे त्यालाच शक्तिरूप नमस्कार असं म्हटलं गेलेलं आहे. इथं अशी काहीतरी क्रिया करण्याच्या दृष्टीने नाही किंवा कोणती तरी पर्याय आहे असं नाही, तर तो एक भाव आहे जो द्रव्यामध्ये अनादि अनंत असतो. म्हणजे जे स्वभावाला जाणत नाही त्यांच्याजवळ, अभव्य जीवाजवळ पण शक्तिरूप नमस्कार आहे. एक देश भाव नमस्कार नाही, पूर्ण देश भाव नमस्कार नाही, परंतु अभव्याजवळ द्रव्य नमस्कार असू शकतो आणि जड नमस्कार पण असू शकतो आहे ना. आणि भव्य जीव जे स्वतःला जाणतील त्यांच्याकडे तर 5 नमस्कार असतातच आहे ना. सविकल्प दशेमध्ये छद्मस्ताच्या ठिकाणी
शक्तिरूप नमस्कार तर सर्वाजवळच आहे. पूर्ण एक देश भाव नमस्कार 4 ते 12 गुणस्थानामध्ये त्या छद्मस्ताजवळ आहे. पुढं तो छद्मस्त केवळ ज्ञानाला प्राप्त होणार तर पूर्ण देश भाव नमस्कार प्रगट होणार. आणि द्रव्य जोपर्यंत सविकल्प दशेमध्ये छद्मस्त आहे तोपर्यंत द्रव्य नमस्कार म्हणजे शुभभाव करतो असतो आणि त्याची त्या ठिकाणी नमस्कार करण्याची क्रिया पण समीचीन असते. है ना, ज्या पद्धतीने शरीराची क्रिया घडायला पाहिजे नमस्कार करताना तशीच ती क्रिया पण नमस्कार करताना ज्ञानीची घड होते. पद्धती आहेत सगळ्या व्यवहाराने बाहेरच्या पण. कसे हात जोडायचे, कसं डोकं टेकवायचं, कसे पाय ठेवायचे, म्हणून ते गवासन वगैरे कशा आसनामध्ये नमस्कार करायचा असतं हे सगळं वर्णन क्रियेच्या अपेक्षेने पण त्याच्या निमित्तात पण परिणामाची विशुद्धी होत असते. जसं बाह्य द्रव्यलिंग धारण केलं, संयम धारण केलं तर ते आपल्या परिणामाच्या विशुद्धीचं कारण आहे. तसं जे हात जोडणं वगैरे सुद्धा परिणामाच्या विशुद्धीचं कारण आहे. पण आजकाल आहे ना, जेव्हा जय जिनेंद्र म्हणतो ना आपण, बरेच जण एकमेकाला जय जिनेंद्र म्हणतात. कसे म्हणतात जय जिनेंद्र? अयो हात जोड, कोणाला जिनेंद्र नमस्कार करतोय, काय म्हणतोय? म्हणजे जय जिनेंद्राचा तिथं त्या भगवंतांबद्दलच विनय करायचा आहे का? जय जिनेंद्र म्हणून समोरच्याला आपलं एक म्हणायचं म्हणून ती अशी क्रिया एक रूढ व्हायला लागली. म्हणून आपण काय करतो याचं ज्ञान असलं पाहिजे. परिणाम विशुद्ध केव्हा होतील असं जय जिनेंद्र म्हणा, असं जय जिनेंद्र म्हणा तर समोरच्याचा तो विनय ते त्या ठिकाणी आपल्या विशुद्धीचं कारण आणि ज्याला आपण जय जिनेंद्र म्हणणार त्याच्या पण विशुद्धीमध्ये निमित्त. आणि तो पण मी हात जोडला तर समोरचा जोडतो हे मी खूप वेळा पाहिले. गपचिप जोडावंच लागतो, कारण आता ही समोरचा हात जोडतोय आणि आपण नुसतं असं म्हटलं तर नाही चालणार. आणि जेव्हा हात जोडला जातो तर परिणामामध्ये अंतर पडतं. आणि सगळा निमित्त संबंध आपल्या विचारावर या बाह्य क्रियेचा पण पडतो. म्हणून बाह्य क्रिया पण व्यवस्थित, म्हणून त्याला पण 5 नमस्कारामध्ये स्थान आहे. जड असला तरी जड आहे म्हणजे त्याचा जीव नाही आहे तसा बघितला तर, पण त्याचा आपल्या परिणामावर येणारा इफेक्ट कसा आहे. नमस्कार म्हणजे स्वीकार. 5 मध्ये नमस्कार हा शब्द आहे. 5 नमस्कार त्याचा काय म्हणजे आता घडलंच की त्रिकाल ध्रुव स्वभाव हा घेतला विषयाचा वाचिक शक्तिरूप मध्ये. तो काय त्रिकाल ध्रुव आम्हाला शक्तिरूपाने स्वीकार आहे. म्हणजे आम्ही काय क्षणिक ध्रुव मानत नाही बौद्धांसारखा. बौद्धांनी कसं मांडलेलं आहे, क्षणिक मांडलाय. तसा आपण त्या ठिकाणी शक्तिरूप नमस्कार क्षणिक मानतोय का? नाही. असं अन्यमतवादीच्या अपेक्षेने त्याचं निराकरण होतं. कारण आपल्या वस्तूला वेगवेगळ्या पद्धतीने मानले. ज्ञानरहित जीव मानला, भूतचतुष्टयाने जीव मानला, म्हणजे पुद्गलाला जीव मानले चार्वाकांनी, आहे ना. असे वेगवेगळे पृथ्वी, जल, अग्नी, वायू हे मिळून जीव तयार झाला. मग ते शक्तिरूप नमस्कार होऊ शकत नाही. असं ज्याच्यात अर्थक्रिया घडत नाही तिथं शक्तिरूप नमस्कार नाही. असाच मला स्वीकार आहे ध्रुव, जो अनादि अनंत शाश्वत शुद्ध परमपारिणामिक भाव स्वभावी आहे, तोच शक्तिरूप नमस्कार रूपाने मला स्वीकार आहे. पुढे आजपर्यंत एक देश भाव नमस्कार केलाच नाही, त्यामुळे आपण सम्यक दर्शनापासून वंचित राहिलो आणि चतुर्गतीमध्ये भ्रमण करीत आहोत. नमस्कार करताना हे लक्षात येणं आवश्यक आहे. नाहीतर आपण रोज तर देवळात पाया पडतोच की, पण कोणाच्या लक्षात येते मी एक देश भाव नमस्कार केला का नाही? शुद्धात्मा अनुभव घ्यायचा कोणाच्या लक्षात येतं? आणि येतो, देव बघतो. पाया पडायची प्रक्रिया आपल्याला लहानपणापासून असते. बाळाला पण मानतात का नाही, त्याला काय डोकं टेकवायचं नसतं, पण असं दाबायचं त्याला. ती रडतं पण ती दाबायचं त्याला तसं. मग त्याला हळूहळू कळतं की बाबा आपल्याला गपचीप असं डोकं टेकावं लागतंय, नाहीतर हे असे दाबते. मग हळूहळू सगळ्याचं बघत बघत ते पण जय जय करत हात जोडतो, जय जय म्हणतो, पाया पडतो. अशी क्रिया
करू लागतो व्यवहार, त्याला ते शिकवलं, लहान आहे, ती क्रिया करता करता त्याला समजेल की हे काय करतोय, समजून घ्यायचं असतं, मोठं होईल तसं. पण मोठं झालो पण आपल्यामधल्या धर्माच्या बाबतीत आपण सगळे लहानच राहतो. बाकी व्यवहारात आपण सगळे मोठे झाले बाकीच्या बाबतीत आहे ना, पण धर्माच्या बाबतीत आपण किती मोठे झालो बघितलं का तपासून कधी? आणि असंच जर जे धर्माच्या बाबतीत लहान राहिलो तसं व्यवहाराच्या बाबतीत लहान राहून बघा, लहान राहू शकतो का? लहान म्हणजे अज्ञानी व्यवहारात राहिलं तर काय होईल? अपमान वाटतो त्याला. मला सगळं चांगलं आहे, माझी मतिमंद नाही मी असं समजून चला. आणि मग त्या ठिकाणी काय, जर मला कोणी आहे ना तशा पद्धतीने ट्रीट करेल, त्याला काय कळत नाही, प्रत्येक वेळेस व्यवहारामध्ये कुठली गोष्ट विचारेल त्याला काय कळत नाही असं म्हटलं तर मला सगळं कळतंय, असंच आहे ना. तिथं व्यवहारात आपल्याला सगळं कळतंय म्हणायचं, आणि इथं धर्मामध्ये मला नाही काय कळत, आम्हाला नाही काय कळत, आम्हाला येत नाही, हेच तर म्हणायचं. आणि व्यवहारात आपण हुशार नाही झालो, ज्या गोष्टी आपल्याला येत नाही, जसं गाडी चालवणं बायकांनी येत होतं का पूर्वी आहे ना, पण आता तुम्ही गाडी चालवायला येते का नाही सगळ्याला मोटरसायकल? तिथं लहान राहिला का तुम्ही? नाही मला गाडी नाही चालवायचीच नाही, मला गाडी आहे ना. मोबाईल मला येत नाही, ती काय कसं करायचं असतं काय नाही, आणा इकडं मोबाईल, काय करायचं तुम्हाला सांगा, सगळी माहिती आहे का नाही मोबाईलची. तिथं अज्ञानी राहिलं तर चालतं का? मला मोबाईल माहिती नाही, तुम्ही कोणी सगळ्याकडे स्मार्टफोन कशासाठी लागते तुम्हाला? मग तुम्हाला फोनच करायचा, ठीक आहे, तर बारका आपला साधा ते बटनवाला फोन ठेवायला काय अडचण आहे? ठेवायचाच तर स्मार्टफोन कशासाठी लागतो आहे ना. त्याच्यामध्ये दिखावा पण महत्वाचा आहे. ज्याच्याकडे जेवढा कोणाकडे ऍपल असला तर मनात भाव होतीच की नवऱ्याला सांगून ऍपल आपण, पण जर तुमच्या ग्रुपमध्ये प्रियंकाताई सगळ्याकडे ऍपल फोन आहे तुमच्याकडे नाही तर काय होईल? तुमच्याकडे येईल का नाही ऍपल फोन? घेणार का नाही सांगा बरं? घ्यावं तर लागेल आहे ना. तुमचा असला सॅमसंगचा साधा काहीतरी आणि ऍपल सगळ्यांचं म्हटल्यावर असं होणार नाही. ते ग्रुपमध्ये जसला फोन आहे तसाच घ्यावा लागतो, उलट जरा भारी असला तर चालतो. व्यवहारात सगळ्या बाबतीत आपण स्मार्ट झाले. दुकानदारी येत होती का नमुताई? पण येते का नाही आता बरोबर? कॉम्प्युटर, फोटो काढायचे, झेरॉक्स काढायच्या, लॅमिनेशन करायचं, काय येत नाही मला सांगा. म्हणजे स्वयंपाक पाण्याबरोबर त्याच्यात पण आपण शहाणं झालो, म्हणजे तिथं बाल नाही राहिलो आपण, गपचिप तिथं शिकलो आपण. आणि शिकल्यामुळे मग दुकानदारी करायला लागली. नाही शिकला तर गपचिप घरात बस बाबा, घरात बस, काय नाही, तेवढी जबाबदारी कमी, वेळ वाचला असता, धर्म करायची संधी मिळाली असती. आज धर्म करायला संधीच नाही, स्वतः पण नाही करत, त्याच्यामुळे मग दुसऱ्याला प्रभाव कसा पडणार? मुलांवर, नवऱ्यावर. तुम्ही नुसतं जरी म्हटलं तर कसं, कुठून येणार कुठून? तुम्ही सोडा ना ते. तुम्ही जेवढं जास्त धर्म करताल तुमच्याकडे मॅग्नेटिक फील्ड तयार होत असतं, आणि त्याच्यामुळे तुम्हाला न बोलता आपोआप ते धर्माच्या प्रती विनय निर्माण होतो. आणि तुम्ही जर थोडं प्रेमानं सांगितलं तर त्यांना गपचिप यावं लागतं. अशी ती ताकद असती त्याच्यामध्ये. पण आजकाल ती ताकद म्हणून म्हटलं ना कमी होत चालली. धर्मपत्नीपणा संपला ना आता. धर्म शब्द पत्नीच्या पाठीमागचा आता लावायचा विषय संपला. पूर्वी लावत होते धर्म म्हणून. का लावत होते? संस्कार करणं, धर्म करणं, एवढंच बायकांचं काम काय आहे ना. संस्कार, घरात मध्ये संस्कार करणं. जेवण नाहीत करत. पूर्वी मास्तर शिकवत नव्हते, संस्कार करत होते. तसं महिला घरामध्ये फक्त स्वयंपाक करत नव्हत्या. तुम्ही समजता आमचं काम काय फक्त स्वयंपाक करणं आहे का? ही तर चुकीची मान्यता झाली आहे ना. स्वयंपाक करतो एवढं नाही, तुम्ही स्वयंपाक करतच नसता. खरं तर तुम्ही सगळे शिकवत असता, कसं खायचं, कसं प्यायचं, कसं बसायचं, कसं उठायचं, कसं बोलायचं, कसं चालायचं, एक एक गोष्ट त्याच्यात धर्म आहे. जेणेकरून कशासाठी हे शिकवलं जातं? आई का शिकवते सगळं? त्यामुळं त्या समोरच्या आपल्या मुलाला कुठेही दुःख होणार नाही. कारण चुकीचं बोलला, वागला, उठला, बसला, खाल्लं पिल्लं तर त्याला दुःख होणार, त्रास होणार. म्हणून त्याच्यातनं सगळ्यातनं धर्म आहे. पण आता तुम्हाला वाटतं काय नाही, स्वयंपाक पाण्यात काय धर्म आहे? दुकानदारी केली तर मग बरं आहे, गाडी चालवली तर बरं आहे, सगळे बाकीचे उद्योग, डान्स केला तर बरं आहे ना. गॉगल घालून डान्स, आणि साधा नाही डान्स, स्पेशल डान्स. कसले डान्स करतील सांगता येत नाही. म्हणजे अशी भारी भारी नवीन नवीन पद्धती निघाली.
धर्म काय कर्म काय काहीच नाही माहिती आहे का नाही. म्हणून धर्म व्यवस्थित जाणून घेऊन तेवढाच करावा. आता दीप्ती बसते का दुकानात, बसते का? नाही ना, नाही. ती आम्हाला नाही, काय कळत नाही तुमचं तुम्ही बघा, मी खाली येत नाही काय नाही, जबाबदारी नाही ना. पिनू जाते का दुकानात? नाही. शिल्पा जाते का दुकानात? नाही. प्रियंका जाते का? नाही. तुम्ही जाता का दुकानात? जाता. बघा असं तुम्ही त्यांना जावं लागते, तुम्हाला काय वन मॅन शो आहे म्हटल्यावर जावं लागतं. असं काय नियम नाही बरं का. तसं काय तुम्ही जर गेला नसतं तर काय फरक पडणार नाही. तुम्ही फक्त पैसे एक दिवस जास्त द्यायचे आहे ना. तुम्हाला सांगतो दुसऱ्या दिवशी तुम्हाला दुकानात बसू देणार नाही आहे ना. 500ची नोट घ्यायची आणि 2000ची द्यायची, बस. 2-3 वेळा एवढं करा फक्त तुम्ही. तुम्हाला दुकानात बसवलं तर बोला नाही. तिथं अज्ञान चालतं का? काय झालं त्याला काय वाटतंय, 500ची घेतली 2000 दिली काय होते. तसं जसं धर्मात तुम्हाला बालपणा राहिला नाही आलं तर काय होतंय, गाथा नाही आली काय फरक पडतोय, अर्थ नाही कळला काय फरक पडतोय आहे ना. तिथं सगळं चालतंय. आणि तिथं जर असं जर झालं नाही नाही असं कसं, मला कळलंच पाहिजे ते. तिथं मला जसं व्यवहारात सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत, आल्या पाहिजेत, तर आपण शाने आहे ना. आणि धर्ममार्गामध्ये नाही आलं तर चालतंय. हीच तर मग ट्रॅजेडी आहे आपली. आपल्या बाबतीत आपली ट्रॅजेडी ही आहे. ठीक आहे. चर्चा काय चालली होती आपली की हा जो नमस्कार आहे, एक देश भाव नमस्कार, तो आपल्याकडून कधी होत नाही, झाला नाही. आणि त्यामुळं संसार थांबला नाही है ना. संसाराचं जे चक्र आहे ते थांबत नाही. म्हणून मंदिरात गेल्यानंतर दर्शन करून पुन्हा पुन्हा का सांगितलं, निज दर्शन करा, स्वतःला जाणा. त्याच्यासाठी मंदिरात आलोय. भगवान स्वतःला जाणतायत. मग तसं त्या ठिकाणी अनुकरण करा. बसा, डोळे झाका. आपल्याला आता कळलंय विषय काय आहे, कोण आहे आपण. मग थोड्या वेळ शांततेने बसा की. पण बसायला कुठं वेळ आहे ना. प्रत्येक काम पूर्ण करतोय आणि आपल्याला सगळं धर्म पण पूर्ण करून निवांत बसायचं असतं. स्वयंपाक पाणी काय करायचं असतं, पूर्ण करायचं असतं. नंतर काय करायचं असतं, नंतर काय करायचं, वेळ आहे ना, वेळ वाचवायचा आहे. ठीक आहे, छान गोष्ट आहे तुमची. म्हणून सगळ्याला लवकर जीव घालवायचं. त्या मोलकरणीला सगळी भांडी बिंडी सगळं तुमचं 12-1 पर्यंत संपलं. पुढं काय करायचं असतं, परत काय मोबाईल घ्यायचा आणि बसायचं. दुसरं काय करणार. त्याच्यासाठी वेळ पाहिजे असतो ऍक्च्युली. म्हणजे आता वेळ जो शिल्लक राहिलाय ते त्याचा उपयोग म्हणजे थोडंच मला आता बाबा शास्त्र वाचायचं बरं का, वेळ मिळाल्या ध्यान करायचंय, असं करतो काय आपण प्रियंकाताई? नाही. वेळ मिळाला म्हणजे जो वेळ वाचवायचा आहे त्या वाचवलेल्या वेळेचा उपयोग काय करायचा. धर्म का धर्म, पापासाठी का पुण्यासाठी का धर्मासाठी. ना आपण सामायिक करणार है ना, ध्यान करणार ना, स्वाध्याय करणार. मग वाचवायचं काय म्हटलं, मग त्यापेक्षा ते करताय काम तीच करा ना नीट व्यवस्थित. ती पण नीट करायचं नाही, उरकून टाकायचं. मग त्याला बी चव येत नाही. म्हणजे जे करणार ते त्याला चव येईल का बरोबर उरकल्यावर. असे सगळे अडचणी येते. आणि कुणाला दुकानात जायचंय म्हणून उरकावं लागतंय. सगळे वेगवेगळे प्रकार आहेत. कुणाला मुलांना शाळेत आणायला जायचंय. सगळी जबाबदारी तुम्ही मोटरसायकल नाही आले तर तुम्हाला काय जावं लागेल का मोटरसायकल म्हणजे आणायला मुलांना. नाही नडत. चारण वृद्धी मिळेल तुम्हाला आपोआप. पुण्याचा उदय असा असेल ना तर तुम्हाला मोटरसायकल लगेच हजर राहणार. आता मी आत येत होतो माहिती आहे का, तुमच्या अगोदर आलं का नाही, आपोआप गेट सरकलं. म्हटलं काय भानगड आहे, तुम्हाला असं चेष्टा नाही कर. म्हटलं का गेट उघडतंय आज. माझ्या मनात तिथंच भावलं. म्हटलं बघा, मला हात न लावता गपचीप अगदी छान जसं तर कोणीतरी उघडतंय गेट, असं अशा पद्धतीने गेट उघडले. म्हटलं का उघडतंय असं आज, होते तुम्ही येणार असताल म्हणून उघडलं. हे आपण केवळ आपल्या आता ही किती आपल्याला त्याचा उपयोग आपण धर्मासाठी करतो आणि किती आपण बाकीच्या कामासाठी करतो तुलना करून बघितलं तर मग आपण एखाद्या वेळेस कधीतरी, आता हा काय रोजचा प्रसंग नाही आहे की दुपारी शास्त्रानं आपल्याला मोटरसायकल घेऊन यायचं आहे म्हणून प्रत्येक वेळेस असं नाही. म्हणून आपल्या
जिथं जास्त पाप आणि कमी पुण्य असेल तर ते काम करायचं नाही. जिथं जास्त पुण्य आणि कमी पाप असेल तर ते काम चालतं. मग आपण परीक्षण निरीक्षण करायचं की या कार्याचा उपयोग मला पापासाठी अधिक झालाय का पुण्यासाठी. मग तुलना केल्यावर तुम्हाला लक्षात येईल कशासाठी उपयोग होतो. आणि म्हणून म्हटलं ना, पुण्य जर असेल तर सेवेला कोणी ना कोणी हजर राहतं. त्या पुण्यावर विश्वास पाहिजे, है ना. असं आहे. काय आलतं बहुतेक आजच आलं का. हा आजच आलं. समंत भद्र महाराजांचं भद्र भारतीमध्ये आलं. कसा उपयोग होतो माहिती. मला पण येतो आता. माझ्याकडे नव्हता 2 वर्षापर्यंत. पण आता काय झालंय ती फोन एका फोनमुळे एवढा संसार वाढतो. मग मला काय बघायचंय आता. ऐका. धन्यश्री जंबू सावजी म्हणजे हे कारंजाचे आणि समंत भद्र महाराजांनी लिहिलेलं आहे. पत्र लिहायचे ते कारंजाला बऱ्यापैकी. तिथं पहिलं गुरुकुल स्थापन केलं समंत भद्र महाराजांनी, माहिती आहे का. आता तिथं हे ज्यांनी त्यांना हे सगळं करण्यासाठी सुरुवातीला सहकार्य केलं असे त्याच्यामध्ये एक जंबू सावजी नावाचे होते तिथं. धन्यश्री जंबू सावजींच्या घरी चोरी झाली होती, ती सापडली. हे बघून आनंद झाला, हे वाचून आनंद झाला. पत्रव्यवहार चालत होता ना. त्यांच्या सद्भावनेच्या पुण्याईनेच हे घडले आहे. नीट आहे का. पुण्ये किंवा दुरासदम, है ना. पुण्य प्रबळ असेल तर काय मिळणे कठीण आहे. तिथं नाही तर वाहन मिळणं तुम्हाला कठीण होईल. पुण्य पाहिजे हो. वाहन नाही वाहन मिळालं म्हणून आलं नाही तुम्ही. पुण्य आहे म्हणून येता आलं. सगळ्याजवळ वाहन आहे म्हणून सगळेजण येतात का. कोण म्हणते ऊन आहे हो दुपारी. कालच आम्हाला एक ठिकाणी आम्ही गेलतो तर तिथं म्हटले आम्हाला यायची खूप इच्छा आहे बरं का, पण दुपारी फार ऊन आहे म्हटले. गाडी येते त्यांना असं, पण ऊन आहे म्हणून घरी बसली असं. मग इथं आणलं कोणी तुम्हाला. गाडीने आणले, धर्मद्रव्याने आणले, तुम्ही चालवत आणली गाडी, का गाडीनं तुम्हाला चालवत आणले, का पुण्याने आणलं. कशामुळे आला तुम्ही. प्रबळ पुण्य आहे त्याच्यामुळे ती गाडी. थोडं पुण्य अजून जास्त असं तर ती गाडी चालवायला तुम्हाला एक ड्रायव्हर एक 4 चाकी मिळाली असती, माहिती आहे का. म्हणजे तुम्ही असं नुसतं 3चा टायमिंग झाला की बाहेर तिथं तुम्हाला गाडी उभा राहिली असती. तुम्हाला जर गाडी येत नसती, ड्रायव्हर असतं त्याच्यात, ते ड्रायव्हरनं तुम्हाला असं दार उघडलं असतं आणि मग तुम्ही असं मस्तपैकी काय म्हणायचं राणीसारखं व्यवस्थित तिथं आत बसला असता. मग त्याने लावलं असतं एसी गाडी आणि तिथनं तुम्हाला इथं उतरल्यावर लगेच तुमचं दार उघडलं असतं ड्रायव्हरनं. तुम्ही उतरून येता नाही आज उतर. आता हे काय सगळ्यांना होतं की नाही असं आहे की नाही. कोणाचं होतं हे. आज जे मोठे मोठे आता मोदी आहे, आज पंतप्रधान झाला, मग त्याच्या सेवेला कसे आहेत सगळे. ते स्वतः दार उघडतोय बसतोय का. इंग्लंडची राणी आहे ती स्वतः करते का काम कोणती नाही का. पुण्य केलंय ना काहीतरी म्हणून त्यांनी शब्द महाराजांनी वापरलेला. मी नाही म्हणत हे. पुण्ये किंवा दुरासदम. पुण्य प्रबळ असेल तर काय मिळणे कठीण आहे. पण तुम्हाला वाटतंय गाडी आहे म्हणून आम्ही येतोय. चुकलं म्हणा. चुकलं का नाही. नाही म्हणणार चुकलं म्हणा घेऊन. हा असं चुकलं म्हणायचं सोपं जातं. कठीण आहे. त्यांची आता पुढे मग काय लिहिले. त्यांची समता. बघा चोरी झाली तरी समता भाव. परवा अकलूजला ती चोरी झाली मारलं त्यांना का नाही तरी त्यावेळेस पण ती काय नमोजिनानम नमोजिनानम असंच म्हणत होती, आहे ना. असं मारायचं होतं ती मारायचं वाचली, आहे ना. पापाचं काय झालं संक्रमण वगैरे झालं असेल, आहे ना. त्या मंगलाचरण ते सानिध्यात म्हणजे जास्त काहीतरी होणार होतं ते थोडक्यात निभावलं त्यांचं. असं पोलीस म्हटले. तसा ती मनुष्य माथे फिरू होता. जर असं काय नाही मिळालं तर माणूस मारून टाकतो तो असं म्हटले होते ते. पण त्याला मारलं नाही त्यांना, थोडक्यात वाचली. तशी तर घाव घातली. एखादा मरमी बसला असता तर मेले असते, आहे का नाही. कशामुळे वाचले मग आपल्याला वाटते. आणि विचार उलटे काय. आम्ही मंदिराजवळ राहायला आलो,
आम्ही एवढं सगळं केलं, मग आमचाच पाय का तुटतो, आमचाच पाय आम्हालाच का चोरी दे, असं पण उलटा विचार होऊ शकतो. अरे तुमचं पाप जास्त होतं, तुम्ही आज एवढं केलं म्हणून तुम्ही थोडक्यात पाय मोडण्यावर वाचलाय, नाही तर पाय तुटूनच निघून गेला असता, तुम्ही संपला असता. ह्या गोष्टी आपण आपल्याला म्हणून म्हटलं ना, धर्माची निंदा करायची आणि त्यामुळं अजून आपल्या जीवनात पाप वाढवायचं का, जे काय झालं ते धर्मामुळं मी वाचलो म्हणून नवीन पुण्य बंद करायचे. आपल्या विचारांवर आहे. परिणामाची विशुद्धी असेल तर धर्माला कधी दोष देणार नाही. ही चर्चा मंगलाचरणामध्ये पुढे मी आता सांगितलं सुरुवातीला ना, किंवा मंगलाचरण करणं निष्फळ आहे असं त्यांनी सिद्ध करून म्हणत होता. मंगलाचरण कशाला करता, उगच काय प्रयोजन आहे उग त्या देवाला नमस्कार करून, जर त्याने काय म्हणजे त्याने जर निर्विघ्न समाप्ती व्हायचा संबंधच नाही कारण कार्य, तर का उग नमस्कार करा आणि धर्म करा असे म्हणणारे असतीलच की. मग त्याचं किती सुंदर उत्तर दिलं ते नंतर वाचणार आहे. आता वाचू आहे इथं, वाचू बर. धन्यश्री जंबू सावजींच्या घरी चोरी झाली होती, ती सापडली. हे वाचून आनंद झाला. त्यांच्या सद्भावनेच्या पुण्याईनेच हे घडले आहे. पुण्य किंवा दुरस्तम दुरासदम, पुण्य प्रबळ असेल तर काय मिळणे कठीण आहे. त्यांची समता, सर्वांविषयी हितबुद्धी प्रशंसनीय आहे. असे चांगले परिणाम व निराकुलता कायम ठेवूनच शांती सुखाचा अनुभव घेता येतो. त्यांच्या या वृत्तीबद्दल त्यांचे जेवढे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. पुण्यवृद्धीला असे शुभ परिणामच कारण असतात. त्यांना शुभ आशीर्वाद व वरील भाव कळवावे. चालवायची मोटरसायकल नाही, मग मोटरसायकलच चालवावं लागेल, बाकी नाही. टॅक्सी ड्रायव्हर ते म्हणले नाही का, म्हणजे काय ते आपण ऐकलं नाही का, सगळे माझ्या ऑर्डरवर चालावेत असे एकाने भाव केली. मग काय झालं, ते ट्रॅफिक पोलीस झाला म्हणून सांगितलं नाही का, सगळ्याने असा हात केला की थांबायचं, असं होतं. मग कोणाला त्या लहान मुलाला कंडक्टर व्हायचे भाव झाले, पैसे कंडक्टरकडे सारखे पैसे दिसत होते ना त्याला, म्हणलं मोठं होऊन मला कंडक्टर व्हायचंय, असे वेगवेगळे भाव होते. तर सांगायचं काय, मोटरसायकल चालवते हे पाप आहे पहिल्यांदा, माहिती आहे का. आणि त्याची जर आपण पुष्टी केली एक धर्माच्या नावाखाली, आणि सगळेजण आपली पाप धर्माच्या नावाखाली आहे ना घेऊन मग त्याला कुठेतरी धर्माचं रूप द्यायला प्रयत्न करतात. म्हणून बरेच जण विचारतात मला, हे केलं तर चालतंय का. म्हणजे पाप धर्माच्या, म्हणजे धार्मिक व्यक्तीने पण एखादं ते काम करा म्हणून सांगितलं, मग त्यांना जसं काय सूटच मिळालं सारखी, म्हणजे हे चालतंय असं होतं. तर असं नाही, आपलं पाप धर्माच्या निमित्तात लपवायचं नाही. जे पाप आहे ते पापच असणार असं. म्हणजे कोणत्याही अशा बाह्य कारणामुळे त्याची पुष्टी केली तर त्याचं फळ उद्या आपल्याला काय मिळणार आहे ना. म्हणून काय सांगितलं, आजपर्यंत एकदेश भाव नमस्कार केलाच नाही आणि त्यामुळे आपण सम्यक दर्शनापासून काय राहिलो, वंचित राहिलो. म्हणून मंदिरात गेल्यावर काय करायला पाहिजे, निज ध्रुव शुद्धात्म्याचा पण अनुभव घेतला पाहिजे. त्याच्यासाठीच देवदर्शन आहे. देवदर्शन सम्यक दर्शनाचं कारण आहे, लक्षात ठेवा. सम्यक दर्शनासाठी देवदर्शन आहे, ते नुसती प्रदर्शनासाठी नाही. म्हणून खूप वेळा सांगितलं, मंदिरात प्रदर्शनासाठी जाऊ नका. आम्हा तर किती वेळा सांगते, कसं जावं मंदिरात, कसं जावं मंदिरात सांगते आम्हा. कपड्यापासून सगळं कसं जायला पाहिजे, सगळी देवदर्शनाची प्रक्रिया बघितली की नाही आपण. मग तिथं दर्शन करायला चाललोय, आपलं दर्शन करावं म्हणून नाही चाललो आपण. पण आपण कशासाठी जातो, सगळ्यांनी माझ्याकडे पाहावं असं अशा पद्धतीने जातो.
का माझ्याकडे कुणी बघू नये, देवालाच फक्त बघावं. सगळेजण पांढरी साडी घातल्यावर कोण बघणार तुमच्याकडे, सांगा बरं. कोण आहे असं बघ, चुकून तर नजर जाईल का? पण वेगळी साडी, वेगळं मेकअप, वेगळं काहीतरी लिपस्टिक वगैरे लावून आलं तर माणसाचं आपोआपच लक्ष जाते. सगळे पांढरे शुभ्र असे धुतलेले कॉटनचे साधेपणानं मंदिरात आलं तर काय होते? पण नाही चालणार. दर्शन नसतं, दर्शनासाठी थोडंच यायचं असतं, असे प्रॉब्लेम आहे ना. गॅस बंद केल्यावर जीव मारतात, चालू केल्यावर नाही गेल्यावर त्यात जीव उत्पन्न झाले ना, मेले कुठं. अग्निकायक जीवाची उत्पत्ती झाली त्यामध्ये चालू केल्यावर, आणि त्यांचं आयुष्य 3 दिवस आहे अग्निकायक जीवाचं. एकदा ती अग्नी पेटली ना तर त्याच्यात परत जरी ती कंटिन्यूस पेटत राहिली तर 3 दिवसानंतर ते जीव मरतात, दुसरे येतात तिथं. अशी सिस्टीम आहे. त्यांचं आयुष्य 3च दिवस आहे. म्हणून उत्पत्ती. आता आपण कोणाला उत्पन्न केलं नाही, आपण कोणाला मारणार नाही, ही गोष्ट वेगळी. पण आता व्यवहाराने सांगताना म्हणून म्हटलं, बंद करताना नक्कीच तिथं मारणार आहेत, एवढं मला सांगा. चालू केलं तर ते अग्निकायक जीव तर आपण तिथं त्याच्या निमित्तात आरंभिक हिंसा तर सुरूच झालेली आहे, त्याला निमित्त करून आजूबाजूचे जीव, तिथं जे उत्पन्न झालेले जीव आता उत्पन्न झाले तर मरणारच आहेत. हा नियमच आहे अशा पद्धतीने. म्हणून म्हटलं होतं की बाबा गॅस बंद करताना नियमानं तिथं अग्नी विझवली ना, आपण अग्नी विझवली म्हणजे काय झालं, ते जे अग्निकायक जीव आहेत त्याच्याबरोबर नष्ट झाले ना, हा अभिप्राय होता. एवढंच म्हणजे त्यातला भाव सांगायचा. चला तर काय करायचं, रोज मंदिरात गेल्यावर स्वतःला जाणायचं, तरच त्या ठिकाणी आपल्याला काय होणार, चतुर्गतीच्या परिभ्रमणातून मुक्ती मिळणार. पुढं शंका. न्याय ग्रंथ का पठन पाठन आज नहीं हो रहा है, इसका क्या कारण है? समाधान. न्याय ग्रंथ का पठन पाठन आज तक परमत का खंडन और समत का मंडन इस पद्धति से ही हो रहा है. एक काल ऐसा था कि दार्शनिकों में विजिगीषु कथा होती थी और इसके लिए न्याय ग्रंथों का अध्ययन प्रचुरता से होता था. लेकिन आज ऐसी परिस्थिति न होने से इनका अध्ययन कम हो रहा है या नहीं हो रहा है. म्हणजे 2 प्रकारच्या कथेची चर्चा येते न्याय ग्रंथांमध्ये. एक वीतराग कथा आहे आणि एक विजिगीषु कथा आहे. महाराजांनी पुढे घेतलेला आहे न्यायदीपिकेमध्ये. वीतराग कथा कोणामध्ये होती, गुरु शिष्यांमध्ये. जी कथा चर्चा धर्माची त्याला वीतराग कथा म्हटली जाते. म्हणजे समजून सांगण्यामध्ये, साधर्मीमध्ये जी चर्चा त्याला वीतराग कथा म्हटली जाते. आणि जे वादी आणि प्रतिवादी, जय आणि पराजय या हेतूने ज्या चर्चा होतात त्या चर्चेला काय म्हणतात, विजिगीषु कथा म्हणतात. मग एक काळ असा होता ज्यावेळेस हे सगळी प्रचुरता होती बाकीच्या दार्शनिकांची, आणि मग असे वादविवाद सांगितलं होतं ना, होते, आणि त्याच्या निमित्तात मग अध्ययन होतं न्यायाचं. पण आता असं जर काय परिस्थिती नाही, त्यामुळे मग न्यायग्रंथ एकतर वाचलेच जात नाही आणि वाचायचं आता बंदच झालेलं आहे. असं झालं. त्याच्यातलं प्रयोजन समजलं नाही काय आहे, केवळ खंडन दुसऱ्याचं आणि आपलं मंडन एवढंच हेतू ह्याच्यातला नव्हता. मग आता पुढं प्रशंका विचारली मी. न्याय ग्रंथों का अध्ययन किस युक्ति से होना चाहिए? समाधान. न्याय ग्रंथ युक्ति से भरा हुआ है. वस्तु व्यवस्था का ठोस निर्णय करने के लिए परीक्षा प्रधान दृष्टि से बुद्धिरूपी कसौटी पर युक्ति से कसकर ही तत्व का निर्णय करना चाहिए. उसी से आगम भाषा निरीक्षण पद्धति से वस्तु का निश्चय और व्यवहार से ठीक निर्णय हो पाता है. और आध्यात्म भाषा परीक्षण पद्धति से इस वस्तु में प्रयोजन भी ध्रुव ही है, न कि पर्याय या परद्रव्य. न्याय में कहीं हुए सिद्धांत बेजोड़ अकाट्य है. लक्षण, ज्ञान का प्रामाण्य, हेतु आदि के स्वरूप की मीमांसा न्याय ग्रंथों में अच्छी रीति से की है, जिससे अतीन्द्रिय आनंद का मार्ग प्रशस्त हो सकता है. अमृतचंद्राचार्य जी की समय सारदी ग्रंथों की टीका
न्याय गर्भित शैली से समृद्ध है। न्याय ग्रंथों में गणितीय पद्धति से कथन किया जाता है। जैसे गणित में 2 + 2 4 ही उत्तर आता है, न कि 4.1 या 4 को 1 पॉइंट कम। वैसे ही न्याय के सिद्धांत ठोस है। ठीक है। आज अन्यमती दार्शनिकों के साथ विजिगीषु कथा का प्रसंग न होने पर भी न्याय ग्रंथों के अध्ययन की अत्यंत उपयोगिता है। कैसे? तो हमारे अंतरंग में वस्तु व्यवस्था के विरुद्ध जो विचार उत्पन्न होते हैं वे ही अन्य मत है। उनका खंडन करने पर ही अतीन्द्रिय आनंद का मार्ग प्रशस्त हो जाता है। तो अंतरंग झूठी विचारधारा का खंडन करके वस्तुनिष्ठ विज्ञान का मंडन करता है। ठीक है, जरूर दे चर्चा। ओम जाना जाणणारा आहे, जाणतो आहे, जाणतच राहा, मी न्यायक आहे, मी ज्ञाता द्रष्टा आहे, शक्ती रूप असणारा निज परमात्मा जाणा, मी परमात्मा बनण्याच्या शक्तीने संपन्न आहे, म्हणजे मी स्वभावाने परमात्मा आहे। मी बाल नाही, मी मिथ्यादृष्टी, अज्ञानी, असंयमी नाहीच, मी ज्ञानी आहे, जाणा। विसर्जन।